माझे नाव श्रेया आहे. लोक म्हणतात की माणसाचे नशीब देव लिहितो. पण कधी कधी मला वाटते की देवाने माझे नशीब चांगले लिहिलेच नाही. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला समजतच नव्हते की इतर मुलांसारखी मी का धावू शकत नाही. पायऱ्या उतरताना माझा पाय का थरथर कापतो आणि लोक मला पाहून हळूहळू का बोलू लागतात. माझी आई म्हणायची की त्या अपघातात मी बाबांसोबत माझ्या पायाची ताकदही गमावली. त्या दिवशी बाबा कायमचे आम्हाला सोडून गेले आणि मी तेव्हापासून लंगडत चालू लागले. बाबा गेल्यानंतर आई मला घेऊन मामाच्या घरी आली. मामा खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला कधी परके वाटू दिले नाही. पण कदाचित प्रत्येक घरात एखादी अशी व्यक्ती असते जिला दुसऱ्याची गरज लगेच जाणवते. आणि आमच्यासाठी ती व्यक्ती होती मामी. त्यांच्या नजरेत आम्ही दोघी आई मुलगी या घरावर ओझे होतो. सकाळी डोळे उघडताच त्यांचे टोमणे सुरू व्हायचे. अगं, ही मुलगी एवढी मोठी झाली, पण हिची चाल तर बघ. माहीत नाही कधीपर्यंत या दोघी आई मुली बसून खात राहणार. आणि वरून ही लंगडी मुलगी, हिने तर आमचे डोके खराब करून ठेवले आहे. या गोष्टी ऐकून मी सुरुवातीला खूप रडायचे, खूप जास्त रडायचे. पण हळूहळू कदाचित माझ्या डोळ्यांनीही समजून घेतले की या घरात अश्रूंना काही किंमत नाही. मामीची एक मुलगी होती. ती माझ्याच वयाची होती. आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. पण आमच्या आयुष्यात जमीन आसमान एवढा फरक होता. जिथे प्रियासाठी प्रत्येक सणाला नवे कपडे आणले जायचे, तिथे माझ्या वाट्याला तिचे जुने कपडे यायचे. जिथे ती पडली तर संपूर्ण घर घाबरून जायचे आणि तिची काळजी करायचे. तिथे माझ्या दुखण्यावर लोक म्हणायचे की अगं, हिला तर सवय आहे. नेहमीच हेच नाटकं असतं. कधी कधी रात्री मी चोरून माझ्या वाकड्या पायाला हात लावून फक्त एकच प्रश्न स्वतःला विचारायचे की जर मी अशी नसते तर मामीने माझ्यावर थोडंसं प्रेम केलं असतं का. पण त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित देवही द्यायला तयार नव्हतं. त्या दिवशीही इतर दिवसांसारखीच माझी सकाळ मामीच्या तीव्र आवाजाने सुरू झाली. श्रेया, इतक्या उशिरापर्यंत झोपून राहतेस तू. आता पीठही भिजवायचे आहे आणि माझ्या मुली प्रियाचा डब्बाही भरायचा आहे. त्यांच्या आवाजाने मी एकदम उठले. पाय खाली ठेवताच नेहमीप्रमाणे हलकासा दुखला. पण आता त्या दुखण्याची सवय पडली होती. मी लवकरात लवकर माझी ओढणी नीट केली आणि स्वयंपाकघरात गेली. माझी आई आधीच तिथे उभी होती. शांतपणे भाजी चिरत होती. तिच्या चेहऱ्यावर तोच थकवा होता जो गेली कित्येक वर्ष मी प्रत्येक सकाळी पाहत होते. तिने हळूच माझ्याकडे पाहिले. आरामात चाल बाळा, पडू नकोस. यावर मी फक्त हलकसं हसले. कारण आम्हा दोघींना माहीत होते की या घरात पडण्याची परवानगी फक्त शरीराला होती, आमच्या मनाला नव्हती. मग मी पीठ भिजवायला सुरुवात केली. तेवढ्यात प्रिया फोन हातात घेऊन स्वयंपाकघरात आली. आई, आज मला शाळेत लवकर जायचे आहे. शिक्षिकेने मला लवकर बोलावले आहे. मामी तिच्याकडे ताबडतोब गेल्या. ठीक आहे बाळा, तू बस. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. मग त्यांनी माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाल्या की तू लवकर हात चालव. प्रत्येक कामात फक्त आळस भरलेला आहे. मी काही न बोलता मान खाली घातली. प्रियाने मला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि ओठ दाबून हसू लागली. आई, हिला सांग शाळेत जाऊ नको म्हणून. जेव्हा सगळे हिला माझ्या आसपास उभं पाहतात ना, तेव्हा माझंही मजाक करतात. तिच्या बोलण्याने माझे हात एका क्षणासाठी थांबले. आईने ताबडतोब प्रियाकडे पाहिले. कदाचित तिला वाईट वाटले होते, पण ती काही बोलली नाही. कारण या घरात तिचा आवाज तेवढाच दाबला गेला होता जितके तिचे आयुष्य दाबले गेले होते. मामी मात्र त्यावर बोलल्या की काय चुकीचे बोलली ती. अर्धा वेळ तर हिला चालण्यातच जातो. माझ्या आत काहीतरी तुटली, पण मी स्वतःला सावरले आणि म्हणाले की शाळेत जाणे मला आवडते. तिथेही लोक बोलतात, माझा मजाक उडवतात, पण तरीही ते घरापेक्षा खूप चांगले होते. कारण तिथे किमान काही तासांसाठी मला असे वाटायचे की माझे आयुष्य फक्त टोमण्यांभोवती फिरत नाही. मी डबा भरत होते तेवढ्यात अचानक माझा पाय हलकासा वळला आणि स्टीलचे डबे हातातून सुटून खाली पडले. आवाज होताच मामी रागाने तिथे आले. एक कामही नीट होत नाही तुझ्याकडून. मी ताबडतोब खाली वाकून डबा उचलायला लागले. सॉरी मामी, माझ्याकडून चुकून पडलं. मी अजून बोलून पूर्णही केले नव्हते तोवर त्यांनी माझ्या हातातून डब्बा हिसकावून घेतला.
चूक तर तुझे संपूर्ण आयुष्यच आहे. स्वयंपाकघरात अचानक शांतता पसरली. आईचाही चेहरा उतरला होता आणि प्रिया शांत उभी राहून तिचा फोन चालवत होती. जणू हे सगळे तिच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती आणि मी फक्त खालच्या फरशीकडे पाहत राहिली. कारण काही गोष्टी माणसाच्या कानांवर नाही तर थेट मनात जाऊन बसतात. माझे मन खूप जास्त रडत होते, पण मी कुणाला काय सांगणार? वेळ हळूहळू पुढे सरकत गेला. पाहता पाहता मी आणि प्रिया दोघी मोठ्या झालो. आता आम्ही शाळेत नव्हे तर महाविद्यालयात जात होतो. प्रिया पूर्वीपेक्षा जास्त देखणी झाली होती. मामी प्रत्येकासमोर तिची स्तुती करायची. कधी तिच्या लांब केसांची, तर कधी तिच्या रंगाची, तर कधी तिच्या नखरेल स्वभावाची. आणि नेहमीप्रमाणे त्यांची नजर शेवटी माझ्यावर येऊन थांबायची. एक माझी मुलगी आणि एक ही. त्यांच्या अर्ध्या वाक्यातच संपूर्ण कहाणी सांगितली जायची. जणू त्यांनी न बोलताही सगळे काही बोलून टाकले होते. मी आता पूर्वीपेक्षा थोडी चांगली चालू लागले होते, तरीही माझ्या पायातील फरक स्पष्ट दिसत होता. चालताना हलकासा लंगडेपणा अजूनही होता आणि कदाचित तोच माझी ओळख बनला होता. मामींना माझी प्रत्येक उपस्थिती चटकन जाणवत असे. विशेषतः जेव्हा घरात एखादा पाहुणा येईल, त्या नेहमी प्रयत्न करायच्या की मला लोकांसमोर अपमानित करावे. कधी स्वयंपाकघरात पाठवून द्यायच्या, तर कधी पाहुण्यांसमोर मला विनाकारण ओरडायच्या. एके दिवशी त्यांचे काही नातेवाईक घरी आले होते. मी चहा देऊन परत वळले होते, तेवढ्यात त्यांनी हळूच विचारले की अगं, ही मुलगी कोण आहे? त्यावर मामींनी हलक्या उपहासात्मक आवाजात उत्तर दिले, माझ्या नंदेची मुलगी आहे. लहानपणी अपघात झाला होता ना, तेव्हापासून ती अशीच आहे. मी शांतपणे तिथून निघून गेले, पण मागून त्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते. अच्छा, हिचा पाय तेव्हापासूनच असं आहे, तर हिचं लग्न कसं होणार? आणि मग मामींचे ते उत्तर आले, जे कदाचित त्यांच्या मनात खरेच बसले होते, की अशा मुलींना आजकाल कोण स्वीकारतं? अगं, हिचं आयुष्य कसे बसे निघून जाईल तेवढंच खूप आहे. त्या दिवशी माहीत नाही का, माझे पाऊल खोलीपर्यंत पोचत पोचतच थांबले. मी हळूच अंथरुणावर बसले आणि माझ्या वाकड्या पायाकडे पाहत राहिले. कधी कधी मला खरेच वाटू लागले होते की कदाचित मामी बरोबर बोलतात. कदाचित काही लोक प्रेम किंवा आपलेपणासाठी बनलेलेच नसतात. त्या रात्री मी छतावर एकटी बसले होते आणि मामींच्या मैत्रिणींशी झालेल्या गप्पा अजूनही माझ्या कानात घुमत होत्या. मी तर प्रियासाठी एखाद्या मोठ्या घराचा संबंध शोधते आहे. मुलगा चांगले काम करणारा असावा, खानदानही मोठे असावे, जेणेकरून माझी मुलगी तिथे जाऊन राज करेल. मग अचानक त्यांचा आवाज हळू झाला, आणि ही श्रेया? थोडा वेळ थांबून त्यांनी म्हटले की हिच्यासाठी तर एखादे साधे गरीब घर मिळाले तरी खूप आहे. मी तर देवाचे आभार माने. माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आले. माहीत नाही का, मला दुखावत होते ते लोक मला आवडत नाहीत यामुळे नव्हते, तर दुखावत होते ते की ज्यांना मी आपले समजले त्यांनीच मला कधी लायक समजले नाही. मग महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा एक माणूस आला, ज्याने मला पाहून नजर फिरवली नाही. त्याचे नाव वेदांत होते. तो आमच्या महाविद्यालयातच होता. शांत स्वभावाचा, कमी बोलणारा मुलगा. पण माहीत नाही का, त्याची नजर अनेकदा मला शोधायची. सुरुवातीला मी याकडे फार लक्ष दिले नाही. मला वाटायचे की कदाचित माझा भ्रम असेल. एखादा मुलगा मला का पसंत करेल? पण हळूहळू मला जाणवू लागले की वेदांत इतर लोकांसारखा अजिबात नव्हता. जेव्हा मी पायऱ्या हळूहळू उतरायचे, तेव्हा तो कोणताही उपकार न दाखवता माझ्यासाठी रस्ता मोकळा करून दे. जेव्हा संपूर्ण वर्ग प्रकल्पासाठी जोडी बनवायचा आणि कोणी माझ्यासोबत काम करू इच्छित नसे, तेव्हा तो सर्वप्रथम माझे नाव घे. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्याने कधीही माझ्या पायाकडे त्या नजरेने पाहिले नाही, ज्या नजरेने संपूर्ण जग पाहत असे. मग एके दिवशी महाविद्यालयाचे ग्रंथालय जवळजवळ रिकामेच होते. मी पुस्तके परत ठेवत होते, तेवढ्यात वेदांत माझ्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी भीती होती. श्रेया, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे. मी वळून त्याच्याकडे पाहिले. हो, काय बोलायचे आहे? त्याने काही क्षण माझ्या डोळ्यात पाहिले, मग हळूच म्हणाला,
मला तू आवडतेस. माझे हात तिथेच थांबले. काही क्षणांसाठी मला वाटले की कदाचित मी काहीतरी चुकीचे ऐकले. मी हलकासा हसले, पण ते हास्य आतून तुटलेले होते. तू माझी थट्टा करत आहेस ना? नाही, मी थट्टा करत नाही. त्याचा आवाज पूर्णपणे स्पष्ट होता. मी खरंच सांगतो आहे श्रेया. माझे डोळे आपोआप खाली झुकले. तुला कदाचित मी नीट माहीत नाही. तो एकदम म्हणाला की मला सगळं माहीत आहे. इतकं माहीत आहे की तू इतरांपेक्षा वेगळी आहेस. मी पहिल्यांदाच थोडे कठोर होऊन त्याच्याकडे पाहिले. हो, वेगळी तर आहे. म्हणून तर संपूर्ण जग मला पाहून बोलतं आणि माझी थट्टा करतं. यावर वेदांत थोडा वेळ शांत झाला. मग हळूच म्हणाला की तुझ्या पायात थोडी अडचण आहे म्हणून तू कमी होत नाहीस श्रेया. तू कोणापेक्षाही कमी नाहीस. माझे डोळे भरून आले. कदाचित त्याचे कारण होते की पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या कमतरतेला माझी ओळख बनवली नव्हती. मी स्वतःला सावरत म्हणाले की तू माझी गोष्ट समजून घेऊ शकणार नाही आणि मी तुझ्या लायक अजिबात नाही. हा निर्णय तू एकटी कसा घेऊ शकतेस श्रेया? त्याने अतिशय शांत आवाजात विचारले. मी काहीही बोलले नाही. मग तो पुढे म्हणाला की तुला वाटते की तू मला आनंदी ठेवू शकणार नाहीस. पण कधी विचार केलायस का की कदाचित माझा आनंद तूच आहेस? माझ्याकडे त्याच्या प्रश्नाचे काहीही उत्तर नव्हते. मी फक्त हळूच म्हणाले की उद्या तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होईल. जेव्हा लोक आपल्या दोघांना एकत्र पाहतील आणि आपली थट्टा करतील तेव्हा तुला लाज वाटेल. मग त्याने स्पष्ट शब्दात मला सांगितले की एक दिवस मी तुझ्या घरी नक्की लग्नाची मागणी घेऊन येईन. मी घाबरले. नाही, तू असे करू नको. त्याने विचारले की का? कारण माझी दुनिया खूप वेगळी आहे वेदांत, आणि तिथे लोक मन पाहत नाहीत. त्याने म्हटले की मला दुनियेचा काही फरक पडत नाही, पण तुझ्या संमतीशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही. जोपर्यंत तुझी संमती नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही. त्याची हीच गोष्ट माझ्या मनाला सर्वात जास्त स्पर्शून गेली. पहिल्यांदाच कोणीतरी मला मिळवण्याची जिद्द न करता मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्या दिवसानंतर माझ्या आणि वेदांच्या गप्पा थोड्या वाढल्या. पण आमच्यामध्ये अजूनही एक अंतर होते जे कदाचित मीच स्वतः निर्माण करून ठेवले होते. मी त्याच्याशी हसून बोलत होते, तरी मनात कुठेतरी भीती अजूनही बसलेली होती. मला नेहमी वाटायचे की हे सगळं जास्त दिवस टिकणार नाही. एक दिवस तोही इतर लोकांसारखा बदले. पण वेदांत प्रत्येक वेळी माझ्या विचारांना चुकीचे सिद्ध करत असे. एके संध्याकाळी महाविद्यालयाबाहेर हलकी पावसाची सर सुरू होती. मी शेडखाली उभी राहून रिक्षाची वाट पाहत होते. तेवढ्यात वेदांत माझ्या जवळ आले. त्याने हळूच विचारले की अजूनही तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी शांत राहिले. तर तो हलकासा हसला. श्रेया, मी वाट पाहून थकत नाहीये, पण मला वाटतं की तू भीती सोडून द्यावी. मी तुला माझी बनवू इच्छितो. माझे डोळे माहीत नाही का भरून आले. मी पहिल्यांदाच नजर न झुकवता त्याच्याकडे पाहिले. जर तुझ्या घरच्यांना मी आवडले नाही तर? तो म्हणाला की तर मी त्यांना समजावून सांगेन. आणि जर त्यांना माझी ही कमतरता? त्याने ताबडतोब मला मध्येच थांबवले. तुझ्याबद्दलची सर्वात सुंदर गोष्ट तुझे मन आहे आणि माझ्या घरच्यांना मनाची किंमत कळते. काही क्षण माझे ओठ थरथर कापू लागले. मग माहीत नाही कसे मी अतिशय हळूच त्याला म्हणाले की जर तुला एवढा विश्वास असेल तर तू मागणी घालू शकतो. वेदांच्या डोळ्यात त्या क्षणी जो आनंद चमकत होता तो मी पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्याने फक्त एवढंच म्हटले की आता पहा, तुलाही स्वतःवर विश्वास बसेल. मग एक आठवड्यानंतर रविवारचा दिवस होता. घरात सकाळपासूनच गडबड होती, कारण मामांच्या ओळखीचे काही लोक येणार होते. मी माझ्या खोलीतच होते. तेवढ्यात अचानक बाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला आणि प्रिया खिडकीतून डोकावून पाहू लागली. आई, बाहेर किती मोठी गाडी आली आहे ना. मामीही ताबडतोब बाहेर गेल्या. काही क्षणातच त्यांचा आवाज संपूर्ण घरात घुमला. पण मी फार लक्ष दिले नाही. मला वाटले की कदाचित मामांचे एखादे खास पाहुणे आले असते. मग आई घाईघाईने माझ्या खोलीत आली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र भीती होती. श्रेया बाळा, ऐक तर. काय झालं आई? मी विचारले.
ती घाबरत म्हणाली की बाळा, ते लोक तुझ्यासाठी मागणी घेऊन आले आहेत. माझे हात सुन्न झाले. हृदय एवढ्या जोरात धडकू लागले की जणू बाहेरच पडे. मी हळू पावलांनी बाहेर आले आणि जसजशी माझी नजर समोर बसलेल्या वेदांतवर आणि त्याच्या कुटुंबियांवर पडली तसाच माझा श्वास अडकला. वेदांतने फक्त हलकसं माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात तोच विश्वास मला अजूनही स्पष्ट दिसत होता. पण दुसऱ्या बाजूला मामींचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. सुरुवातीला त्यांना वाटले की कदाचित मागणी माझी नव्हे तर त्यांच्या मुलीसाठी, प्रियासाठी आली आहे. त्या आनंदाने चमकत होत्या. पण जसंच वेदांची आई हसून म्हणाली की आम्हाला तुमची भाची श्रेया खूप आवडली आहे, तसंच मामींचा चेहरा उतरला. त्यांनी ताबडतोब माझ्याकडे पाहिले, मग वेदांच्या कुटुंबाकडे. कदाचित त्यांना विश्वासच बसत नव्हता की एवढे मोठे घराणे, एवढे श्रीमंत आणि चांगले लोक माझ्यासाठी मागणी घेऊन आले आहे. प्रिया ही आश्चर्याने बसली होती, कारण पहिल्यांदाच या घरात कोणीतरी मला सन्मानाने बोलत होते. वेदांचे वडील खूप समजूतदार माणूस वाटत होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली आहे आणि बाकी गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या नाही. मामींच्या चेहऱ्यावर जबरदस्तीचे हास्य दिसत होते, पण त्यांच्या डोळ्यात मत्सर स्पष्ट दिसत होता. त्यांना कदाचित आतून वाटत होते की माझ्या मुलीपेक्षा सुंदर आणि परिपूर्ण मुलगी या परिसरात दुसरी नाही. मग या श्रेयासाठी एवढा चांगला संबंध कसा आला? त्या दिवशी पहिल्यांदाच मला जाणवले की कदाचित देव उशीर करतो, पण कोणालाही कायम झुकवून ठेवत नाही. वेदांत आणि त्याच्या कुटुंबियांच्या जाण्यानंतरही घरात जणू त्यांची उपस्थिती अजूनही होती. बैठकीच्या खोलीत अजूनही त्यांनी आलेल्या मिठाईचा सुगंध पसरलेला होता. पण सर्वात जास्त पसरलेला होता तो मामींच्या चेहऱ्यावर लपलेला राग. त्या जबरदस्ती हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात जळफळाट स्पष्ट दिसत होते. मामा मात्र खूप आनंदी होते. त्यांनी अनेकदा म्हटले की एवढे चांगले लोक आजकाल कुठे मिळतात. आईच्या डोळ्यातही आनंद भरला. कदाचित बाबा गेल्यानंतर पहिल्यांदाच तिला वाटले होते की माझे आयुष्य ही सामान्य मुलींसारखे होऊ शकते. मी स्वतः अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हते. वारंवार फक्त वेदांचे तेच वाक्य माझ्या कानात घुमत होते की एक दिवस मी तुझ्या घरी मागणी घेऊन येईन. आणि त्याने खरोखर ते करून दाखवले होते. त्याचे बोलणे फक्त बोलणे नव्हते, तर त्याने जे म्हटले ते त्याने प्रत्यक्षात करूनही दाखवले होते. संध्याकाळी जेव्हा आई खोलीत आली तेव्हा तिने खूप प्रेमाने विचारले की बाळा, तुला तो संबंध मान्य आहे ना? माझी नजर आपोआप खाली झुकली. मी फक्त हलकसं हसले. आई लगेच म्हणाली की आम्हालाही हा संबंध मान्य आहे. तिच्या आवाजात समाधान होते. जणू वर्षानुवर्षांची चिंता आज थोडी हलकी झाली होती. मग ठरले की महाविद्यालय संपताच माझे आणि वेदांचे लग्न करायचे. सगळं काही इतकं चांगलं घडत होतं की मला भीती वाटू लागली होती, कारण मी आयुष्यात आनंद नेहमीच थोड्या काळासाठीच पाहिला होता. पण त्या रात्री घराच्या दुसऱ्या खोलीत वेगळंच वादळ सुरू होतं. मामी खोलीत अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होत्या आणि प्रिया शांतपणे अंथरुणावर बसली होती. आई, तुला एवढा फरक का पडतो आहे? श्रेयाचं लग्न होत असेल तर होऊ दे ना, आपल्याला काय? मामी अचानक रागाने म्हणाल्या की फरक पडणार नाही. काय बोलतेस तू प्रिया? त्यांनी तीव्र आवाजात म्हटले की एवढं मोठं घर, एवढी संपत्ती, एवढा चांगला मुलगा आणि तोही त्या श्रेयासाठी. प्रिया शांत झाली. मामींच्या चेहऱ्यावरचा मत्सर आता हद्दी पलीकडे गेला होता. मी माझ्या मुलीला नेहमी सर्वोत्तम दिलं. चांगलं शिक्षण, चांगलं रूप, चांगल्या सोयी, प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम. तरी आजपर्यंत असा संबंध आला नाही. पण त्या लंगड्या मुलीसाठी लोक स्वतः चालत घरात आले. त्यांनी रागाने टेबलावर ठेवलेला ग्लास जोरात भिरकावला. काहीतरी गडबड आहे. पण मुलगा तर चांगला वाटत होता ना? प्रियाने हळूच विचार. मामी ताबडतोब तिच्याकडे वळले. बस, हेच मला समजत नाहीये. शेवटी त्याने श्रेयामध्ये असं काय पाहिलं? त्यांच्या डोळ्यात आता फक्त मत्सर नव्हता, तर भीतीही होती. त्यांना कदाचित पहिल्यांदाच जाणवत होते की ज्या मुलीला त्यांनी नेहमी कमी लेखले, कदाचित तीच मुलगी त्यांच्या स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त सुखी होईल. आणि हीच गोष्ट त्यांना आतून खाऊन टाकत होती. काही वेळाने ते अचानक शांत झाले.
मग अतिशय हळू आवाजात म्हणाल्या की नाही, असं होऊ शकत नाही. प्रियाने त्यांच्याकडे पाहिलं. मामींच्या डोळ्यात एक विचित्र विचार उतरला होता. तिचं लग्न त्या घरात होणारच नाही. खोलीत शांतता पसरली. प्रिया घाबरून म्हणाली की आई, तू काय करणार आहेस? मामींनी सरळ उत्तर दिले नाही. त्यांनी फक्त खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे माझ्या खोलीतला हलकासा दिवा दिसत होता. आणि मग त्यांच्या ओठांवर एक हळू हास्य पसरलं. असं हास्य जे एखाद्या येणाऱ्या वादळाची सुरुवात वाटत होतं. मग आमच्या महाविद्यालयाचा शेवटचा महिना सुरू होता. सर्वत्र फक्त निरोप समारंभ, प्रकल्प आणि शेवटच्या दिवसांच्या गप्पा सुरू होत्या. वर्गातील मुले फोटो काढत होती, हसत होती आणि आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत होती. मी शांतपणे बसून हे सगळं पाहत होते, कारण पहिल्यांदाच मलाही वाटू लागले होते की कदाचित माझ्या आयुष्यातही काहीतरी चांगलं घडणार आहे. त्या दिवशी महाविद्यालयात निरोप समारंभाची तयारी सुरू होती. प्रिया तिच्या मैत्रिणींसोबत कपडे आणि मेकअप बद्दल बोलत होती. तिकडे मी ग्रंथालयाबाहेर उभी राहून नोंदी पाहत होते. तेवढ्यात वेदांत माझ्या जवळ आले. मॅडम, एवढा अभ्यास लग्नानंतरही करणार का? मी हलकसं हसले. मला अभ्यास करायला खूप आवडतं. तो भिंतीला टेकून माझ्या जवळ उभा राहिला. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. वेदांत काही क्षण मला पाहत राहिला. मग हळूच म्हणाला की तू आता फक्त कायम आनंदात राहायचं. मी तुला प्रत्येक आनंद देईन. पण सत्य हे होतं की मी आतून अजूनही घाबरलेली होते. दुसरीकडे घरात लग्नाच्या गोष्टी हळूहळू सुरू झाल्या होत्या. मामा खर्चाचे हिशेब करू लागले होते आणि मामीवरून सर्वांसमोर आनंदी असल्याचा प्रयत्न करत होत्या. पण आतून त्यांची अस्वस्थता वाढतच चालली होती. जेव्हा कोणी नातेवाईक फोन करून म्हणायचे की श्रेयाचं तर नशीबच खुललं, तेव्हा मामींचा चेहरा उतरायचा. एके संध्याकाळी शेजारची बाई घरी आली होती. ती हसत म्हणाली की ताई, खूप नशीबवान आहे श्रेया. आजकाल असं घर मुलींना कुठे मिळतं. मामींनी जबरदस्ती हसून म्हटले की हो, देवाच्या मनात तसं असेल तर. पण जशी ती बाई निघून गेली तसाच मामींचा चेहरा रागाने भरून गेला. त्यांनी सरळ प्रियाला म्हटले की मला अजूनही विश्वास बसत नाहीये की त्या मुलीचं आयुष्य इतक्या सहज कसं बदलत आहे. यावर प्रियाने हळूच म्हटले की आई, जर तिचं आयुष्य चांगलं होत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? चुकीचं? मामींचा आवाज तीव्र झाला. तुला अंदाजही नाही लोक काय बोलतील. सगळेजण म्हणतील की बघ, स्वतःची मुलगी घरी बसून राहिली आणि भाजी एवढ्या मोठ्या घरात गेली. तिच्या बोलण्याने प्रिया शांत झाली. मामी काही वेळ विचार करत राहिली. मग अचानक म्हणाल्या की जर मुलाच्या घरच्यांना श्रेयाची खरी परिस्थिती थोडी जास्त स्पष्टपणे समजली तर कदाचित ते स्वतःच मागे हटतील. प्रियाने घाबरून त्यांच्याकडे पाहिले. काय म्हणायचं आहे आई? मामी हळूच म्हणाल्या की याचा अर्थ असा की प्रत्येक संबंध तुटण्यासाठी भांडणाची गरज असते. कधी कधी फक्त शंका पुरेशी असते. प्रियाचं मन हलकंसं घाबरलं. तिला पहिल्यांदा जाणवलं की तिची आई आता फक्त मत्सर करत नव्हती, तर ती खरोखर काहीतरी चुकीचं करण्याचा विचार करत होती. तिकडे महाविद्यालयात शेवटचा दिवस आला. सर्वजण एकमेकांच्या शर्टवर संदेश लिहित होते आणि प्रिया तिच्या मित्रमैत्रिणींसोबत फोटो काढत होती. पण मी महाविद्यालयाच्या मागच्या शांत बागेत उभी होते. वेदांत माझ्या जवळ आला आणि हळूच म्हणाला की आता तर आपलं महाविद्यालयही संपलं. मी हलक्या हास्याने मान डोलावली. हो. त्याने काही क्षण मला पाहिले. मग म्हणाला की आता पुढच्या वेळी कदाचित तुला नवरीच्या पोशाखातच पाहिजे. त्याचे हे बोलणे ऐकून माझे गाल हलके लाल झाले आणि बहुधा बऱ्याच वेळानंतर मी मनापासून हसले होते. पण मला काय माहीत होतं की ज्या आनंदाला मी पहिल्यांदाच जवळून अनुभवत होते त्यावर कोणाची नजर अत्यंत वाईट पद्धतीने खेळली होती. माझ्या लग्नाचा दिवस शेवटी आलाच. संपूर्ण घर दिव्यांनी उजळून निघाले होते. अंगणात फुलांचा सुगंध पसरला होता. नातेवाईकांच्या आवाजात ढोलकीची थाप आणि सर्वत्र लग्नाची धावपळ सुरू होती. सगळं काही पूर्णपणे स्वप्नासारखं वाटत होतं. मी माझ्या खोलीत नवरीच्या पोशाखात बसले होते. हातांवरच्या मेहंदीचा रंगही गडद झाला होता आणि हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं की जणू छाती बाहेर येईल. आई वारंवार माझी दृष्ट काढत होती.
तिच्या डोळ्यात आनंदही होता आणि भीतीही. कदाचित तिलाही विश्वास बसत नव्हता की तिच्या मुलीचं आयुष्य खरोखर बदलणार आहे. तेवढ्यात मामी खोलीत आले. आज त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र गोडवा दिसत होता. त्याने हसून म्हटले की श्रेया बाळा, स्टोअरूममधून लाल डब्बा घेऊन ये. त्यात लग्नाचं काही गरजेचं सामान ठेवलेलं आहे. मी हळूच म्हटले की मामी, कोणाला तरी पाठवा ना. अगं, सगळे कामात गुंतले आहेत आणि मला आताच ते सामान हवं आहे. मी जास्त काही बोलले नाही. मग ओढणी सावरत हळूहळू स्टोअरूमच्या दिशेने निघाले. ती खोली घराच्या मागच्या बाजूला होती, जिथे लग्नामुळे फारसं कोणी येत जात नव्हतं. मी आत गेले आणि सामान शोधू लागले. मामी, कोणता डब्बा होता तो? मी आवाज दिला, पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. मी दाराच्या दिशेने वळत होते, तेवढ्यात बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला. माझे पाऊल तिथेच थांबले. मामी, मामी, दार उघडा. मी घाईघाईने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार बाहेरून बंद झाले होते. माझे हृदय भीतीने थरथर कापू लागले. मामी, दार उघडा ना. तुम्ही हे काय केलं? मी जोरजोरात दारावर आपटू लागले. मामी, कृपया दार उघडा. पण बाहेर फक्त शांतता होती. हळूहळू मला समजू लागले की हे सगळं जाणून बुजून केलं गेलं आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी सतत दार आपटत राहिले, ओढत राहिले, किंचाळत राहिले, पण लग्नाच्या गोंधळात माझा आवाज कोणापर्यंतच पोचलाच नाही. दुसरीकडे वरातही आली. वेदांत घोड्यावरून उतरला होता. त्याची नजर फक्त मलाच शोधत होती. पण घराच्या आत अचानक अफरातफर माजली. मामी रडण्याचे नाटक करत सर्वांसमोर आली. अगं बाई, आमची इज्जत तर मातीमध्ये मिळाली. सगळेजण घाबरू लागले. मामींनी काळजीने विचारले की काय झालं, तू का रडतेस? त्यावर मामी आणखी जोरात रडू लागली. श्रेया, श्रेया पळून गेली आहे. संपूर्ण घर एक क्षणासाठी स्तब्ध झाले. हे कसे शक्य आहे? नातेवाईक आपापसात बोलू लागले. कोणालाही विश्वास बसत नव्हता. आईचा चेहरा पांढरा पडला. नाही, माझी मुलगी असं करू शकत नाही. पण मामी सतत नाटक करत राहिले. ती तिच्या खोलीतही नाही, माहीत नाही कुणासोबत पळून गेली. वेदांच्या डोळ्यातही राग उतरला. त्याला एका क्षणासाठीही यावर विश्वास बसला नव्हता, कारण तो मला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. पण तेवढ्यात मामी अचानक त्याच्या आई वडिलांसमोर हात जोडून उभ्या राहिली. आमच्या एका मुलीने आज आम्हाला उद्ध्वस्त केलं. त्यांनी रडत प्रियाचा हात पकडला. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमची दुसरी मुलगी अजून तयार आहे. लग्न झालं तर दोन्ही कुटुंबांची अब्रू वाचेल. प्रिया आश्चर्याने उभी राहून सगळं पाहत होती. तिलाही स्वतःला याची कल्पना नव्हती की तिची आई एवढं मोठं पाऊल उचलू शकेल. संपूर्ण वातावरण अचानक तणावाने भरून गेलं. पण तेवढ्यात वेदांतने अतिशय कठोर आवाजात म्हटले की बस करा, खूप झालं. त्याने सरळ मामींकडे पाहिलं. श्रेया तशी मुलगी नाही जसं तुम्ही बोलत आहात. मामी ताबडतोब म्हणाल्या की पंती घरात कुठेही सापडत नाही, तर शोधा ना तिला. असे बोल पसरवू नका. वेदांतचा आवाज अधिक थंड झाला. मी लग्न फक्त आणि फक्त श्रेयाशीच करेन. मामींचा चेहरा उतरला. वेदांत आता संपूर्ण घर निरखून पाहू लागला. त्याला आतून वारंवार जाणवत होते की काहीतरी नक्कीच चुकलं आहे. आणि तेवढ्यात गोंधळात त्याला दूरवरून हलका हलका दार आपटण्याचा आवाज ऐकू आला. ठक ठक. वेदांची नजर ताबडतोब घराच्या मागच्या बाजूकडे गेली. इतरांना तो आवाज ऐकू येत नव्हता, पण त्याच्या मनाने तो आवाज ओळखला होता. वेदांत काही न बोलता वेगाने घराच्या मागच्या भागाकडे निघाला. सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिले. तिकडे मी अजूनही खोलीच्या आत रडत दार आपटत होते. माझे हात लाल झाले होते. गळा दुखून जळत होता. कोण आहे? कृपया दार उघडा. मी जवळजवळ पूर्णपणे तुटून गेले होते. तेवढ्यात अचानक बाहेर कोणाच्या वेगाने येणाऱ्या पावलांचा आवाज आला. श्रेया, श्रेया, तू कुठे आहेस? हे ऐकताच माझा श्वास अडकला. हा तर वेदांतचा आवाज होता. मी रडत दाराजवळ आले. मी इथेच आहे वेदांत, दार उघड. पुढच्या क्षणी बाहेरून कडी उघडली आणि दार जोरात उघडलं. मी घाबरलेल्या अवस्थेत समोर उभ्या असलेल्या वेदांतला पाहताच रडू लागले. त्याने ताबडतोब मला सावरलं. श्रेया, तू ठीक आहेस ना? मी थरथरत होते आणि माझा चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजला होता. तेवढ्यात मागोमाग घरचे आणि नातेवाईकही तिथे आले.
सगळेजण मला त्या बंद खोलीत पाहून आश्चर्याने स्तब्ध झाले. आई मला पाहून रडत माझ्या गळ्यात पडली. माझी मुलगी इथे कशी बंद झाली? मामा सुन्न झाले होते. हे सगळं कसं घडलं? मी कापऱ्या नजरेने सरळ मामींकडे पाहिले. त्या एका क्षणासाठी घाबरल्या आणि मग माझ्या तोंडून हळूहळू स्पष्ट शब्द बाहेर पडले की मामींनी मला इथे बंद केलं होतं. आणि एकदम शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा ताबडतोब मामींकडे गेल्या. मामींचा चेहरा बदलला. तर ताबडतोब राग आणि आश्चर्याचे नाटक करत म्हणाल्या की ही काय बडबड करते आहे. त्याने जोरात म्हटले की मी तिला बंद केलं नाही. मी का तिला बंद करेन? मग त्या सगळ्यांसमोर रडक्या आवाजात म्हणाल्या की खोटं बोलते आहे ही. मला काय माहीत ती इथे कशी आली. प्रिया शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. मामांनी कठोर नजरेने विचारले की सत्य काय आहे. शेवटी मामी घाईघाईने बोलू लागल्या की मी तर लग्नाच्या कामात गुंतले होते. मला माहीत नाही ती इथे कधी आली आणि कुणी दार बंद केलं. मी काही बोलणार होते तेवढ्यात वेदांतने माझा हात पकडला. त्याची पकड अतिशय शांत होती. जणू त्याला मला आणखी तुटू द्यायचं नव्हतं. मग त्याने सगळ्यांसमोर फक्त एवढंच म्हटलं की सत्य काहीही असो, एक गोष्ट स्पष्ट आहे. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं की श्रेया कुठेही पळून गेली नव्हती. त्याच्या आवाजात एवढा विश्वास होता की अनेकांनी त्या क्षणी मामींच्या बोलण्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. मामी शांत झाल्या, कारण आता परिस्थिती त्यांच्या हातातून निसटली होती आणि कदाचित त्यांनाही समजलं होतं की आज त्यांची चाल पूर्णपणे यशस्वी झाली नाही. काही वेळाने वातावरण हळूहळू शांत झाले आणि आई सतत रडत होती. मी आतून अजूनही खूप घाबरले होते. पण वेदांत पूर्ण वेळ माझ्यासोबत उभा राहिला. त्याने एकदाही मला एकटी पडू दिलं नाही. आणि मग त्याच रात्री आमचं लग्न झालं. जेव्हा मी मंडपात बसले होते तेव्हा वारंवार तीच बंद खोली माझ्या डोळ्यांसमोर येत होती. जर वेदांत मला शोधायला आला नसता तर कदाचित आज माझं संपूर्ण आयुष्य बदललं असतं. मग फेरे घेतानाही माझे डोळे भरून आले. यासाठी नव्हे की मी माझं घर सोडून जात होते, तर यासाठी की पहिल्यांदाच कोणाला मला गमावण्याची भीती वाटत होती. वेदांतने हळूच माझ्याकडे पाहिलं. मग म्हणाला की आता घाबरण्याची गरज नाही श्रेया. आणि माहीत नाही का, त्या क्षणी मला पहिल्यांदाच मनापासून शांत वाटलं. विदाईच्या वेळी आईने मला मिठीत घेऊन खूप रडली. तिचे हात वारंवार माझ्या चेहऱ्यावर फिरत होते. जणू तिला खात्री करून घ्यायची होती की तिची मुलगी खरोखर आनंदी आहे. मी स्वतःही रडत होते, पण माझ्या मनात कुठेतरी एक वेगळी शांतता होती. कारण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच मला असं वाटत होतं की आता मला रोज कोणाचे टोमणे ऐकत जगावं लागणार नाही. जेव्हा मी गाडीत बसले तेव्हा माझी नजर पुन्हा एकदा घराकडे गेली. दाराजवळ मामी उभ्या होत्या. चेहऱ्यावर जबरदस्तीचं हास्य होतं, पण त्यांच्या डोळ्यात पराभव स्पष्ट दिसत होता. आणि आता माहीत नाही का, त्यांना पाहून माझ्या मनात तिरस्कार आला नाही, फक्त एक थकवा जाणवला. वेदांचं घर खरंच खूप मोठं होतं आणि त्याहून मोठी गोष्ट होती तिथल्या लोकांची मनं. घरी पोचताच त्याच्या आईने माझं स्वागत इतक्या प्रेमाने केलं की काही क्षण मला कसा प्रतिसाद द्यावा हेच समजलं नाही. तिने माझी आरती ओवाळली आणि हसून म्हणाली की आता हे घर तुझं आहे बाळा. हे शब्द ऐकून माझे डोळे आपोआप भरून आले, कारण मी आयुष्यात नेहमी स्वतःला कोणावर तरी ओझं समजत आले होते. पहिल्या रात्री मी खोलीत खूप शांत बसले होते. लग्नाच्या थकव्यापेक्षा माझ्या मनात जुनी भीती जास्त भरली होती. मला वारंवार असं वाटत होतं की कदाचित हे सगळं स्वप्न तर नाही ना. वेदांतने कदाचित माझ्या चेहऱ्यावरचं सगळं वाचलं होतं. तो हळूच माझ्या समोर येऊन बसला. इतकी घाबरतेस का? मी नजर खाली झुकवली. तो काही क्षण मला पाहत राहिला. मग म्हणाला की श्रेया, आता तुला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. मी हळूच म्हणाले की जर तुम्ही मला शोधलं नसतं तर कदाचित. त्याने माझं बोलणं मध्येच थांबवलं. मी तुला कधी एकटं सोडू शकत नाही. त्याचं बोलणं ऐकून माहीत नाही का, माझ्या मनात वर्षानुवर्ष साचलेलं दुःख थोडं हलकं झालं. तिकडे दुसरीकडे माझ्या जाण्यानंतर घरात सगळं पूर्वीसारखं राहिलं नाही. मामा आता मामींशी पूर्वीसारखे बोलत नव्हते. त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती की त्या दिवशी जे घडलं त्यात कुठेतरी मामींचा हात होता.
आणि प्रिया पूर्वीपेक्षा जास्त शांत राहू लागली होती. कारण तिने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तिची आई मत्सरात किती दूर जाऊ शकते. एके रात्री मामांनी शेवटी मामींना विचारलंच, सत्य सांग, त्या दिवशी श्रेयाला खोलीत तूच बंद केलं होतंस ना? मामी रागाने ताबडतोब म्हणाल्या की तुम्हालाही आता माझ्यावर शंका येते आहे. मामाने कठोर आवाजात म्हटले की मला उत्तर हवं आहे, फालतू बोलू नकोस. तर काही वेळ खोलीत शांत उभ्या राहिल्या, पण मामींनी तरीही सत्य मान्य केलं नाही. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की मी जे केलं ते माझ्या मुलीसाठी केलं. मामा आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. काय म्हणायचं आहे तुला? मामींच्या डोळ्यात पुन्हा तोच मस्तर उतरला. काय? नेहमी श्रेया चांगल्या गोष्टींचे हकदार असे. त्यांचा आवाज रडका झाला. माझ्या मुलीत शेवटी काय कमी होतं? मामांनी पहिल्यांदाच अतिशय कठोर आवाजात म्हटले की कमतरता प्रियामध्ये किंवा श्रेयामध्ये कधीच नव्हती. कमतरता तर तुझ्या विचारांमध्ये होती. मामी शांत झाल्या आणि कदाचित पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या घरात पराभव जाणवला. माझ्या लग्नानंतर माझं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. आता सकाळी डोळे उघडताच कोणाचे टोमणे ऐकू येत नव्हते. कोणी मला उजं म्हणत नव्हतं. कोणी माझ्या चालण्यावर हसतही नव्हतं. आणि कदाचित हीच गोष्ट मला सर्वात जास्त विचित्र वाटत होती. कारण माणूस दुःखाचा आदी झाला की मग शांतताही त्याला घाबरवू लागते. वेदांत प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेत असे. जर माझ्या पायात दुखत असेल तर तो ताबडतोब मला औषध दे. पण त्याने कधीही मला कमी असल्याची जाणीव होऊ दिली नाही. हळूहळू मीही मोकळी होऊ लागले, हसू लागले आणि आता मी स्वतःला कोणाच्या तरी आयुष्यातील आनंद म्हणूनही अनुभवू लागले होते. पण आयुष्य कदाचित मला इतक्या सहज आनंदी राहू देणार नव्हतं. लग्नाला सुमारे 3 महिने झाले होते. एके संध्याकाळी वेदांत ऑफिसमधून घरी परतला. तेव्हा त्याचा चेहरा थोडा चिंताग्रस्त दिसत होता. मी विचारले की काय झालं? सगळं ठीक आहे ना? त्याने हलकंसं हसून म्हटलं की हो, फक्त काम थोडं जास्त आहे. पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं. पुढचे काही दिवस मी लक्षात घेतलं की तो अनेकदा फोनवर हळू आवाजात बोलत असे. कधी रात्री बाल्कनीत जाऊन बराच वेळ कोणाशी तरी बोलत राहायचा. पण मी फार लक्ष दिलं नाही. मला वाटलं कदाचित व्यवसायातील काही ताण असेल. पण मग एके दिवशी मी त्याच्या कपाटात एक फाईल शोधत होते. तेवढ्यात एक फोटो खाली पडला. मी वाकून तो फोटो उचलला आणि पुढच्या क्षणी माझं हृदय जणू थांबलं. त्या फोटोत वेदांत एका मुलीसोबत उभा होता, खूप जवळ, इतका जवळ जितके फक्त आपले लोक उभे असतात. ती मुलगी खूप सुंदर होती आणि सर्वात जास्त विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे परिपूर्ण वाटत होती. तिची चाल, तिचा चेहरा, तिचं हास्य, सगळंच. माझे हात थरथर कापू लागले, श्वास अडकू लागला. डोक्यात अचानक मामींचे शब्द घुमू लागले की अशा मुलींना कोण स्वीकारतं? एक दिवस नक्की पश्चाताप होईल. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मन घाबरून गेलं होतं. त्या रात्री वेदांत घरी आले तेव्हा मी सामान्य राहण्याचा प्रयत्न केला, पण कदाचित त्याला समजलं होतं की काहीतरी बदललं आहे. काय झालं श्रेया? त्याने विचारले. मी ताबडतोब म्हणाले की काही नाही. पण माझे डोळे खोटं बोलू शकत नव्हते. तो माझ्या जवळ येऊन बसला. श्रेया, सांग ना, काय झालं? काही सेकंद मी शांत राहिली. मग हळूच तो फोटो त्याच्याकडे पुढे केला. फोटो पाहताच त्याचा चेहरा बदलला. खोलीत अचानक जड शांतता पसरली आणि त्याच क्षणी माझ्या मनात एक भीती जन्माला आली. खरंच माझा आनंद इतक्या लवकर संपणार होता का? माझे हात अजूनही कापत होते. वेदांत काही वेळ त्या फोटोकडे पाहत राहिला. मग त्याने एक खोल श्वास घेतला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त थकवा दिसत होता. तुला हा कुठे मिळाला? त्याने विचारले. माझा आवाजही खूप मंद झाला होता. तो कपाटातून मिळाला. खोलीत काही क्षण शांतता पसरली. मग मी स्वतःला थांबवू शकले नाही. जर तुम्ही कुणावर प्रेम करत होता तर माझ्याशी लग्न का केलं? हे बोलताना माझे डोळे भरून आले. मला माहीत आहे मी तिच्यासारखी नाही, पण तुम्ही जर जबरदस्तीने हे नातं स्वीकारलं असेल तर. श्रेया, बस कर. वेदांतने अचानक माझे बोलणे थांबवले. त्याचा आवाज पहिल्यांदाच थोडा गंभीर झाला होता. एकदा माझ्याकडे बघ. मी हळूहळू नजर वर केली.
त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. तुला खरंच वाटतं की मी तुझ्याशी खोटं बोलू शकतो? माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं, कारण भीती माणसाला खूप काही विचार करायला भाग पाडते. वेदांत काही क्षण शांत राहिला. मग त्याने फोटो हातात घेत म्हणाल्या की ही काव्य आहे, माझी चुलत बहीण. मी थक्क झाले. त्याने हळूच पुढे म्हटले की लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो. ती मला नेहमी तिचा सर्वात चांगला मित्र मानायची. मग त्याने हलकंसं कडवट हसत म्हटलं की आणि हा फोटो तिच्या लग्नाच्या दिवशीचा आहे. माझी नजर पुन्हा फोटोवर गेली. आता नीट पाहिल्यावर काव्याच्या हातावरची हलकी मेहंदीही दिसत होती, जी मी घाबरलेल्या अवस्थेत आधी पाहिलीच नव्हती. तिच्या लग्नाच्या 2 महिन्यानंतर तिचा अपघात झाला. ती आता या जगात नाही. त्याचा आवाज मंद झाला. त्या क्षणी मला माझ्या विचारांची लाज वाटू लागली. मी लगेच नजर खाली घेतली. मला माहीत नव्हतं. माफ करा वेदांत. तो पुन्हा माझ्या जवळ येऊन बसला. माफी मागायची गरज नाही, त्याने शांत आवाजात म्हटले की पण तुला एवढी भीती का वाटली श्रेया? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तुटलेल्या आवाजात म्हणाले की कारण मला नेहमी असं वाटायचं की एक दिवस तुम्हाला जाणवेल की तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या कुणाला तरी मिळवू शकता. वेदांत काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मग त्याने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. श्रेया, त्याचा आवाज खूप मृदू झाला होता. ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा भेटलो ना, त्याच दिवशी मला समजलं होतं की मला कशी मुलगी हवी आहे. माझे डोळे पुन्हा भरून आले. तो हलकासा हसला. जर मला फक्त सौंदर्य किंवा फक्त परिपूर्ण मुलगी हवी असती, तर मी जगातल्या कुणाशीही लग्न करू शकलो असतो. मग त्याने अतिशय हळू आवाजात म्हटले की पण मला तू हवी होतीस. त्या क्षणी माहीत नाही का, माझ्या मनात वर्षानुवर्ष साचलेली भीती हळूहळू विरघळू लागली. मी रडत त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. माफ करा वेदांत, मी तुम्हाला चुकीचं समजले. त्याने हलकसं हसत म्हटलं की आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव श्रेया. मी त्याच्याकडे पाहिली. तू माझी मजबुरी नाहीस, तर माझी निवड आहेस. आणि कदाचित त्या क्षणी मला पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने विश्वास बसला की कोणीतरी मला माझ्या कमतरतांसहही मनापासून प्रेम करू शकतं. मी अजूनही वेदांजवळ बसले होते. रडल्यामुळे डोळे लाल झाले होते आणि सुजलेही होते. मन हलके झाले होते. पण एक प्रश्न अजूनही मनात अडकून राहिला होता. मी धाडस करून हळूच त्याला विचारलं की मग तुम्ही रात्री बाल्कनीत कुणाशी बोलत होता? वेदांतने माझ्याकडे पाहिले. त्याला समजले होते की माझ्या मनात काय सुरू आहे. मी नजर खाली करत म्हणाले की मला वाटलं कदाचित तुम्ही एखाद्या मुलीशी बोलत असाल, म्हणून माझ्यापासून लपून जात होता. माझ्या आवाजात लाजही स्पष्ट जाणवत होती. मला माफ करा, मी खूप चुकीचा विचार केला. काही क्षण वेदांत शांत राहिला. मग तो हळूच उठला आणि कपाटातून एक फाईल काढून माझ्या समोर ठेवली. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याने फाईल उघडत म्हटले की मी तुझ्यापासून काही लपवू इच्छित नव्हतो, फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. फाईलमध्ये रुग्णालयाचे काही अहवाल होते. माझे हृदय जोरात धडधडू लागले. हे काय आहे वेदांत? वेदांतने शांत आवाजात म्हटले की ही तुझ्या उपचारांची फाईल आहे. मी पूर्णपणे शांत झाले. त्याने पुढे सांगितले की मी गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या डॉक्टरांशी बोलत होतो. माझा श्वास जाणू थांबला. का? मग तो हलकासा हसला. कारण मला पाहायचं होतं की तुझ्या पायावर कितपत उपचार होऊ शकतात. माझे डोळे विस्फारले. पण तुम्ही मला याबद्दल आधी सांगितलं का नाही? तो म्हणाला की कारण मला तुला खोटी आशा द्यायची नव्हती. त्याने अतिशय शांत आवाजात म्हटले की जोपर्यंत मला पूर्ण खात्री होत नाही की उपचार शक्य आहे, तोपर्यंत मला तुला अपूर्ण गोष्ट सांगायची नव्हती. माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले आणि त्याच वेळी मला आठवले की तो बराच वेळ फोनवर हळू आवाजात बोलत असे. बाल्कनीत जाऊन तासन तास कुणाशी तरी बोलत राहायचा. वारंवार रुग्णालयाची मेल तपासत असे. मी ज्याला फसवणूक समजत होते, तो माणूस शांतपणे माझे आयुष्य सोपे करण्याचा प्रयत्न करत होता. मग मी रडत म्हणाले की आणि मी तुमच्याबद्दल किती चुकीचे विचार करत होते. वेदांत लगेच माझ्या जवळ येऊन बसला. श्रेया, त्याने माझा चेहरा वर करत म्हटले की पती पत्नीमध्ये गैरसमज होणं चुकीचं नाही. मग तो हलकसा हसत म्हणाला की चूक तेव्हा होते जेव्हा लोक एकमेकांना विचारणंच सोडून देतात.
मी रडत रडत हलकसं हसले की मग खरंच माझ्यावर उपचार होऊ शकतात. वेदांच्या डोळ्यात चमक आली. पूर्वीसारखी पूर्णपणे बरी होशील असं वचन मी देऊ शकत नाही. तो हळूच म्हणाला की पण इतकं नक्की आहे की तुला आयुष्यभर वेदनांसोबत चालावं लागणार नाही. त्या क्षणी मी फक्त त्याच्याकडे पाहत राहील. कारण ज्या मुलीला आयुष्यभर सांगितलं गेलं होतं की ती कोणाच्या तरी आयुष्यावर ओझं बनेल, आज तीच मुलगी कुणाच्या तरी आयुष्यातली सर्वात मोठी काळजी बनली होती. मी हळूच त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले की आता मला स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे वेदांत. यावेळी वेदांच्या डोळ्यातही हलकीशी ओल दिसत होती. वेदांतने ज्या डॉक्टरांशी बोलणे केले होते ते शहरातील खूप चांगले डॉक्टर होते. पहिल्यांदा जेव्हा मी रुग्णालयात गेले तेव्हा माझ्या मनात आशेपेक्षा भीतीच जास्त होती. कारण लहानपणापासून मी फक्त एकच गोष्ट ऐकत आले होते की आता हे कधीच ठीक होणार नाही. त्यामुळे उपचार हा शब्दही मला एखाद्या स्वप्नासारखाच वाटत होता. डॉक्टरांनी माझे सर्व अहवाल, चालण्याची पद्धत आणि जुने एक्सरे पाहिले. मग बराच वेळ शांत राहिल्यानंतर ते म्हणाले की अडचण जुनी आहे खरी, पण पूर्ण उपचार अशक्य नाही. माझा श्वास जणू तिथेच अडकला. मी लगेच वेदांकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात तीच आशा दिसत होती जी तो इतके दिवस मनात जपून होता. डॉक्टरांनी समजावून सांगितले की उपचार खूप लांब चालतील. शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यानंतर अनेक महिन्यांची थेरपी करावी लागेल. पण सर्व काही व्यवस्थित झाले तर मी पूर्वीपेक्षा खूप चांगले चालू शकेन. त्या रात्री मी बराच वेळ झोपू शकले नाही. वारंवार मनात एकच विचार येत होता की खरंच माझे आयुष्य बदलू शकते का? आणि प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यांसमोर वेदांचा चेहरा येत होता. कारण जर त्याने हार मांडली असती तर कदाचित मी कधीच आशा करायला शिकले नसते. त्यानंतर माझे उपचार सुरू झाले. शस्त्रक्रियेचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता. मी आतून कापत होते आणि घाबरलेलेही होते. ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना वेदांतने माझा हात घट्ट पकडून फक्त एवढेच म्हटले की आतापर्यंत तू एकटीने सगळं दुखणं सहन केलंस. आता पुढचं प्रत्येक दुखणं आपण दोघं अर्ध अर्ध वाटून घेऊ. माझे डोळे भरून आले. ऑपरेशन अनेक तास चालले. जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून वेदांतला समजले की सर्व काही व्यवस्थित झाले आहे. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत थेरपी सुरू राहिली. सुरुवातीला वेदना खूप जास्त होत होत्या. अनेकदा मी रडून द्यायचे आणि हार मानायचे. पण वेदांत प्रत्येक वेळी मला सावरायचा. बस, अजून थोडंसं, तू करू शकशील. मी तुझ्या सोबत आहे ना श्रेया, तुला घाबरण्याची गरज नाही. हळूहळू मी बदलू लागली. जी मुलगी पूर्वी प्रत्येक पावलावर अडखळायची ते आता कोणाच्याही आधाराशिवाय काही वेळ चालू लागली. आणि ज्या दिवशी डॉक्टर हसून म्हणाले की तुम्ही आता बिनअडचणीने चालू शकता, त्या दिवशी मी स्वतःला थांबवू शकले नाही. मी रडत सरळ वेदांतला मिठी मारली. कारण त्या माणसाने फक्त माझ्यावर उपचारच केले नव्हते तर वर्षानुवर्ष तुटलेला माझा आत्मविश्वासही परत दिला होता. दुसरीकडे वेळ पुढे सरकत असताना मामींचे आयुष्य त्यांना हवे तसे राहिले नाही. प्रियासाठी अनेक संबंध आले, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने गोष्ट मोडायची. कधी मुलाकडच्या लोकांना त्यांचे वागणे आवडायचे नाही, कधी हुंड्याच्या गोष्टी पुढे यायच्या, तर कधी शेवटच्या क्षणी नकार मिळायचा. हळूहळू सर्व नातेवाईकांमध्ये मामींच्या कारस्थानांच्या गोष्टी पसरू लागल्या. लोक आता त्यांच्यापासून थोडे दूर राहू लागले. आणि सर्वात मोठा धक्का त्यांना तेव्हा बसला जेव्हा एक संबंध फक्त यासाठी तुटला की मुलाकडच्या लोकांनी स्पष्ट सांगितले की जी स्त्री स्वतःच्या भाचीचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित होती तिची मुलगी आमच्या घरात काय करे. त्या दिवशी पहिल्यांदाच मामी संपूर्ण रात्र रडल्या. कदाचित देव त्यांना तोच अनुभव देत होता जो त्या वर्षानुवर्ष मला देत होते. सुमारे 1 वर्षानंतर मी पहिल्यांदाच माहेरी गेले. दारापर्यंत पोचताना माझी पाऊले मलाच वेगळी वाटत होती. कारण आता मी पूर्वीसारखी पूर्णपणे लंगडत चालत नव्हते. हलकासा फरक अजूनही होता, पण आता माझ्या पावलांमध्ये भीती नव्हती. दार उघडता समोर मामी उभ्या दिसल्या. जसंच त्यांनी मला पाहिलं तसंच त्या काही क्षण फक्त माझ्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. श्रेया, तू? मी हलकसं हसले. तेवढ्यात आई ही बाहेर आली. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. कदाचित तिलाही विश्वास बसत नव्हता की जी मुलगी नेहमी कमकुवत समजली जायची
ती आज इतकी बदललेली तिच्या समोर उभी आहे. आईने मला पाहताच रडत मला मिठी मारली, पण मामी शांत उभ्या होत्या. बऱ्याच वेळ त्या तशाच उभ्या राहिल्या. मग अचानक त्यांच्या डोळ्यात अश्रू भरले. त्यांनी कापऱ्या आवाजात म्हटले की श्रेया, आम्ही तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. मी शांत उभी राहिली. मग त्या रडत म्हणाल्या की माहीत नाही तुझ्याबद्दल काय काय विचार करत राहिलो, तुला ओझं समजत राहिलं आणि देव प्रत्येक वेळी आम्हाला आमचा चेहरा दाखवत राहिला. माझे डोळे खाली झुकले. मामींनी पहिल्यांदाच माझ्यासमोर हात जोडले. जर शक्य असेल तर आम्हाला माफ कर. मी त्यांच्याकडे पाहिले आणि माहीत नाही का त्या क्षणी माझ्या मनात राग नव्हता. कारण आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली होती की काही लोकांना शिक्षा माणूस देत नाही, तर त्यांचीच कर्म त्यांना शिक्षा देतात. त्या दिवशी घराचे वातावरण खूप वेगळे होते. त्याच भिंती, तेच अंगण, तेच लोक होते. पण माहीत नाही का सगळंच बदललं होतं. कदाचित यासाठी की यावेळी मी त्या घरात तुटलेली मुलगी बनून नाही, तर स्वतःची ओळख मिळवलेली मुलगी बनून आले होते. मामी वारंवार माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मग त्या म्हणाल्या की तुला माहीत आहे श्रेया, जेव्हा तू लहान होतीस ना, तेव्हा मला नेहमी भीती वाटायची. मी त्यांच्याकडे पाहिले. त्या हलक्या आवाजात रडू लागल्या की भीती ही होती की कदाचित लोक माझ्या मुलीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करू लागतील, कारण तुझ्यात तो चांगुलपणा होता जो आमच्यात कधीच नव्हता. प्रिया ही शांत उभी राहून सगळं ऐकत होती. ती हळूच माझ्या जवळ आली आणि म्हणाली की मग मी कधीच तुला थांबवलं नाही. जेव्हा आई तुझ्याशी चुकीचं वागत होती तेव्हा कदाचित मीही तेवढीच चुकीची होते. मी काही क्षण तिच्याकडे पाहत राहील. मग अतिशय शांत आवाजात म्हटले की चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण प्रत्येकजण ती मान्य करत नाही. मामींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी माहीत नाही का कित्येक वर्षांचा भार हलका झाला. संध्याकाळी जेव्हा मी परत जायला निघाले तेव्हा आईने माझा चेहरा दोन्ही हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. आज तुझे बाबा असते ना, तर ते खूप आनंदी झाले असते. माझे डोळे भरून आले. मी आकाशाकडे पाहिले. मनात पहिल्यांदाच कोणतीही तक्रार नव्हती. कारण आयुष्याने माझ्याकडून खूप काही हिरावून घेतले होते खरे, पण शेवटी मला अशी माणसं दिली ज्यांनी मला माझ्या कमतरतांसह स्वीकारले. मी गाडीत बसले तेव्हा वेदांत हसून म्हणाला की आता कसं वाटतं. मी खिडकीतून बाहेर पाहत हलक्या हास्यासह म्हणाले की पूर्वी मला वाटायचं की माझं नशीब कोणीतरी रागात लिहिलं आहे. वेदांत माझ्याकडे पाहत माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले की पण कदाचित वरचा देव फक्त माझ्या कहाणीचा चांगला भाग थोडा उशिरा लिहित होता. वेदांत हसला. त्याने हळूच माझा हात पकडला आणि यावेळी मी माझा हात सोडवला नाही. कारण आता मला भीती नव्हती की कोणी मला माझ्या कमतरतांमुळे सोडून दे. आता मला विश्वास बसला होता की खरं प्रेम माणसाची चाल पाहत नाही, तर त्याचं मन पाहतं. आणि कदाचित हीच माझ्या कथेतील सर्वात सुंदर गोष्ट होती. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.